नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबीचा मकबरा या ठिकाणी आलेलो आहे. बीबीचा मकबरा हा अतिशय प्रसिद्ध आपल्या या भागामध्ये आहे. याला मिनी ताजमहल म्हणून ओळखलं जातं. दख्खन का ताज म्हणून याला ओळखलं जातं. एक चांगल्या प्रकारचं हे पर्यटन स्थळ आपल्याला या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बघायला भेटतं. आपण बस स्टँडवरून जास्तीत जास्त 50-100 रुपये देऊन तिथपर्यंत पोहोचू शकतो. अतिशय देखणं आणि सुंदर आहे. 100% ताजमहलसारखं हे दिसणारं आहे. आता याचा इतिहास आपल्याला यूट्यूबवर वगैरे तुम्ही सहज सर्च करून शोधू शकता. गुगलवर आपण याचा इतिहास सर्च करू शकता. परंतु जेव्हा मी आज इथं आलो तर मला एक वेगळ्या प्रकारचं इथं एक मानसिकता झाली. असं वाटलं की कुठेतरी आपण आपल्या ज्या आहे फॉलोअर्स आहे त्यांना आज छत्रपती संभाजीनगरचं जे हे ताजमहल आहे, मिनी ताजमहल असं म्हणून या बीबीच्या मकबऱ्यावर ओळखलं जातं, तर ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर आज बऱ्याच दिवसापासून मी यूट्यूबला माझे व्हिडिओ लोड करतोय. त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाला कुठेतरी वाटतं की आपल्यामधलं टॅलेंट नागरिकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यातून एकमेकाचा सहवास होतो. सामाजिक कार्यकर्ता असताना एक जबाबदारीनं, एक जिम्मेदारीनं नागरिकांमध्ये पोहोचणं आपलं कार्य आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने काम करा. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे करायचं आहे ते कुठल्या प्रकारच्याला एखाद्या याला श्रेय जाईल किंवा श्रेय त्याचं काढून घ्यायचं ही मानसिकता नाही. ही मानसिकता यासाठी आहे की आपण 100% या पर्यटन स्थळाला भेट द्या. आपण जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही परिसराचे असेल किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचे असेल किंवा महाराष्ट्राबाहेर आपण कोणत्याही राज्याचे असाल तर नक्कीच आपल्यासारख्या ठिकाणी आपल्यासारख्यांसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात येतात तेव्हा तुम्हाला नक्कीच असं वाटतं की पर्यटन म्हणून इथं काय आहे. तर 100% या छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं पर्यटन म्हणून नावारूपाला आलेलं आहे. इथं मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटक येतात आणि चांगल्या प्रकारचे इथं बघता. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता का हा ताजमहल आहे, मिनी ताजमहल. याला बीबीचा मकबरा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि व्हिजिट देतात. लाखोच्या संख्येनं इथं पर्यटक येतात. म्हणजे सुट्ट्याच्या दिवशीमध्ये इथं 100% इथं गर्दी असते आणि आपण सुद्धा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी येऊन बघू शकता. आता रील क्रिएटर म्हणून जर कधी म्हटलं गेलं तर नक्कीच आम्हाला अभिमान आहे की आम्हाला कुठेतरी काहीतरी करता येऊ शकतं, मांडता येऊ शकतं, सांगता येऊ शकतं. आणि यातून यूट्यूबला मी माझा हा रील टाकू लागलेला आहे. यूट्यूबच्या जेवढे बी माझे फॉलोअर्स आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे जे आहे व्हिडिओ शेअर करा. सातत्यानं तुम्ही जर काही मला बघत असाल तर नक्कीच येणाऱ्या काळामधून तुम्हाला यातून आता हिंदी भाषेतून सुद्धा मी सांगू इच्छितो. येणाऱ्या काळात मी हिंदीत सुद्धा बोलणार आहे. आज मी मराठीतून सांगू लागलो, उद्या येणाऱ्या काळात हिंदीतून सांगणार आहे. मी बऱ्याचशा देशाच्या बऱ्याचशा विविध ठिकाणी जातो, विविध शहरामध्ये जाऊन माझा संपर्क असतो. आज मी छत्रपती संभाजीनगरमधील या बीबीच्या मकबऱ्याला आलो. त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना आज कुठेतरी मी वेगळ्या प्रकारचं दाखवू. खरं तर आम्ही शहरात राहतो पण आम्हाला बऱ्याच आम्हाला असं होतं की बीबीच्या मकबऱ्यापर्यंत जाऊ किंवा नाही जाऊ. बऱ्याच आम्हाला जात नाही किंवा मग कधी कधी गेले जातं. तर याला कुठल्याही प्रकारचं राजकीय माझा दावा नाही. राजकीय नागरिकांनी याकडे लक्ष बी देऊ नये. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. सामाजिक दृष्टिकोनातून आमचा उद्देश आहे फक्त नागरिकांपर्यंत पोहोचणं. नागरिकांना आमच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आमच्याकडून काहीतरी चांगलं दिसायला पाहिजे, ते उद्देश आमचा इथं आहे. आणि यातून नागरिकांना याचा फायदा होईल किंवा नुकसान होईल हा काही प्रश्नच येत नाही. इथे फक्त एवढंच आहे, एक पर्यटन स्थळ आहे, जागतिक लेवलचं पर्यटन स्थळ आहे आणि छत्रपती संभाजीनगर हे पर्यटनसाठी मोठा नावाजलेला जिल्हा आहे. इथं वेरूळच्या लेण्यासुद्धा इथं मस्त प्रसिद्ध आहे. तसंच अजिंठा लेण्या इथं प्रसिद्ध आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये पानचक्की प्रसिद्ध आहे. हा बीबीचा मकबरा प्रसिद्ध आहे. बाजूला औरंगाबाद केवज म्हणून लेणे आहे, त्या लेण्यासुद्धा तुम्हाला प्रसिद्धी इथं ते बघू शकता तुम्ही. पुन्हा इथं आजूबाजूला एअरपोर्ट आहे. पुन्हा तसंच इथे 52 दरवाज्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला 52 दरवाजे सुद्धा आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ऐतिहासिक वारसाला आपण जपन करून याला पुन्हा चांगल्या प्रकारचं कसं डेव्हलप करता येईल. छत्रपती संभाजीनगर हे खूप मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये
चांगल्या प्रकारचा व्याप आहे. आपण व्यापारी, सामाजिक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन आणि एक सेवा म्हणून चांगल्या प्रकारचं कार्य या परिसरामध्ये आपण करू शकता. आता बरेचसे जे नागरिक आहेत चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थित आपलेपणा करता आणि नागरिकांच्या सहवासातून आपलं अस्तित्व उभं करता. बरेच ताजे उदाहरण आहे आणि ते आपल्याला बऱ्याच टायमाला या शहरामध्ये राहताना दिसतं बी. तसेच आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये जे बी काही कार्य असेल ते आपल्या इथून चांगलं व्हावं, चांगल्या लोकांचं जलकल्याण व्हावं या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलावे. कारण की वाईट गोष्ट करायला तर काही काळ बी लागत नाही. एका अर्धा घंटा तुमचं सगळं करिअर खराब होऊ शकतं, संपून जाऊ शकतं. परंतु ते करिअर बनवण्यासाठी तुम्हाला काही वर्ष लागतात. म्हणून यूट्यूबवर तुम्हाला जे काही बोलता असेल, तुम्ही एकटा असाल तर यूट्यूबवर तुम्ही बोला, यूट्यूबवर तुम्ही चाला. यूट्यूबवर तुम्हाला खूप काही करून देऊ शकतो. तुमचं अस्तित्व जनतेपर्यंत पोहोचवू शकतं आणि नागरिकांमध्ये तुम्हाला हिरो बनण्याची क्षमता फक्त यूट्यूबमध्ये आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी यूट्यूबवर यावं, यूट्यूबवर आपले मन व्यक्त करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.